दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर NSS तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तरी लातूर महानगरपालिका अग्निशमन सेवा आपल्याला आपत्तीमध्ये काय काय करण्यात येते त्याबद्दल माहिती देण्यात येईल आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल। तर आग म्हणजे काय कोणाकोणाला माहिती आहे? आग काय असते? आग नाही, आग लागण्यासाठी काय काय म्हणजे जरूरत काय काय असते आग लागण्यासाठी? एक नंतर द्या, तुम्ही सांगा। आग लागण्यासाठी तीन हे लागतात, एलिमेंट लागतात। एक लागते आपलं फ्यूल म्हणजे पेट्रोल डिझेल, त्याच्यानंतर O2 लागतो ऑक्सिजन आणि हीट। हे जर तीन एलिमेंट एका म्हणजे मिळाले तर आग लागते। आणि आग विझवण्याच्या 3 मेथड आहेत। माहित आहेत कोणाला कोणकोणत्या मेथड आहेत? हा, हे विझवण्याची इक्विपमेंट आहे, त्याच्या मेथड आहेत स्मोदरिंग, कार्वेशन आणि आपले कूलिंग। कार्वेशन मध्ये काय होतं, जसं आपलं डिझेल आग लागल्यानंतर 3 एलिमेंट असतात ना, हीट, फ्यूल आणि ऑक्सिजन। त्याच्यापैकी कार्वेशन मध्ये होतं जे फ्यूल आहे ना, ते फ्यूल आपण रिमूव्ह करतो। ते मेथडनं मग तीन पैकी एक एलिमेंट जर आपण काढला तर आग विझते। दुसरी मेथड आहे कूलिंग, तिथं आपण पाण्याचा उपयोग करतो। त्याच्यामुळं हे आपल्या आगीमधली जी हीट असते ना, उष्मा, ती काढल्या जाते, त्याच्यामुळं आग विझल्या जाते। आणि तिसरी मेथड आहे स्मोदरिंग, त्याच्यामध्ये ऑक्सिजनला म्हणजे ऑक्सिजन कट केला जातो, त्याच्यामुळे आग विझली जाते। फायरचे टाईप आहेत, 5 टाईप मध्ये क्लासिफिकेशन केलं आहे फायरचं इंडियन स्टँडर्ड 2018 नुसार। तर त्याच्यामध्ये आपल्याला सॉलिड फायर क्लास A मध्ये, क्लास B, क्लास C, क्लास D आणि क्लास A माहित आहेत का कोणाला? क्लास A मध्ये काय काय येतं? क्लास A फायर मध्ये काय काय येतं? हा टेबल आहे, हा कशामध्ये येतो? सॉलिड मध्ये येतो। सॉलिड मध्ये येतो म्हणून ते क्लास A फायर आहे। क्लास B फायर मध्ये ऑइल, लिक्विड। क्लास C फायर मध्ये गॅस फायर। क्लास D मध्ये मेटल फायर, मेटल। आणि क्लास F मध्ये व्हेजिटेबल ऑइल। तर आता मी काही इक्विपमेंटची माहिती देत आहे। आमच्या इथे आहेत ते जे फायर एक्सटिंग्विश करतात किंवा फायर लागल्यानंतर यूज केले जातात। याला काय म्हणतात? कोणाकोणाला माहित आहे? हे कशासाठी यूज करतात? याची एक्सटिंग्विशर यूज करण्याची एक मेथड आहे, पास मेथड। या एक्सटिंग्विशरचं नाव आहे ड्राय पावडर। हे क्लास A, B, C 3 फायरवर यूज केली जाते। याची कॅपॅसिटी 6 kg आहे आणि याला ABC एक्सटिंग्विशर पण म्हणतात। आपल्याला याला चेक करण्यासाठी इथं गेज दिलेला आहे। गेज मध्ये हिरवं सिग्नल जे आहे ते तिथं असेल तर